नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीवरून घरी बसल्या लाडकी बहीण योजनाची ई-के-वाय-सी करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी इथे या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। मग त्याच्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। मग आपण ज्यांची के-वाय-सी करत आहोत त्यांच्या इथं आपल्याला आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे। कॅप्चा दिल्यानंतर हा डिक्लेरेशन आपल्याला वाचून इथं मी सहमत आहे वरती क्लिक करून आपल्याला ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक ओ-टी-पी येऊन जाणार। ते ओ-टी-पी आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि आपल्याला इथं सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। मग इथं पण थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे एकतर आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या पतीच्या आधार नंबर टाकण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाणार। इथं आपल्याला एकतर आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या पतीचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि हा कॅप्चा इथं फिल करून आपल्याला हा डिक्लेरेशन वाचून इथं मी सहमत आहे वरती क्लिक करून आपल्याला इथं ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे। मग आपण इथं ज्यांचा आधार कार्ड नंबर दिला त्यांच्या आधार कार्डवरती एक ओ-टी-पी येऊन जाणार। ते ओ-टी-पी आपल्याला इथं फिल करून सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। मग इथं आणखी थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्या आधार कार्डनुसार इथं आपलं नाव येऊन जाणार। मग इथं आपल्याला इथं जात प्रवर्गामध्ये आपण ज्या जात प्रवर्गामध्ये येत असाल तो जात प्रवर्ग इथून आपल्याला निवडायचा आणि मग इथं खाली हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं निवडावरती क्लिक करून होयवरती क्लिक करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इथं उजव्या साईडला पण एक बॉक्स दिलेला आहे। त्या बॉक्समध्ये हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला निवडावरती क्लिक करून इथं पण होयवरती क्लिक करायचं आहे। मग खाली इथं आपल्याला आणखी या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन इथं याप्रमाणे आपली ई-के-वाय-सी होऊन जाणार। आणि आपल्याला जर आणखी चेक करायचं आहे की आपली के-वाय-सी झाली आहे की नाही तर आपल्याला इथं होम पेजवरती येऊन इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे। मग आणखी आपल्याला इथं हे सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं मी सहमत आहे वरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे इथं आपल्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आपल्याला इथं मेसेज येऊन जाणार। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीवरून आपल्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आपण इथं करू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि याचप्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।